नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मिलीभगत उघडपणे दिसून येत असून या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य दलित, गोरगरीब, वंचित घटकांचे प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत. या राजकीय अपयशाला पर्याय म्हणून तिसरी आघाडी हाच एकमेव सक्षम मार्ग आहे, असे रोखठोक मत दलित पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष टिपूभाई पटवेकर यांनी व्यक्त केले आहे. पटवेकर यांनी पुढे म्हटलं आहे की सत्ताधारी असोत वा विरोधक दोन्ही बाजू सत्तेसाठी एकमेकांशी जुळवून घेत असल्याने जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली जात नाही. बेरोजगारी, महागाई, अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांवर होणारी कारवाई, दलित आदिवासींवरील अन्याय यावर कोणतीही ठाम लढाई दिसत नाही. मोठ्या धनदांडग्यांना अभय देणारी ही व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तिसरी आघाडी ही केवळ सत्तेसाठी नसून समाजमान्य, समाजन्याय, समता, संविधानाच्या मूल्यांसाठी उभी राहणारी लोकांची चळवळ असेल, असे स्पष्ट करत त्यांनी युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि सर्व वंचित घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. राजकारणात नवे, प्रामाणिक आणि लढवय्ये नेतृत्व पुढे आल्याशिवाय परिवर्तन शक्य नसल्याचे सांगत आगामी काळात दलित पॅंथर सेना राज्यभर जनजागृती आणि संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचं पटवेकर यांनी नमूद केलंय. नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि या निमित्ताने आपण आढावा घेत आहोत विविध पक्षांचा. आपल्यासोबत आहेत दलित पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पटवेकर सर. त्यांनी खासदारकी देखील लढवली होती. जाणून घेऊया की नेमकं त्यांचं या महानगरपालिकेबद्दल काय मत आहे. नमस्कार सर. सगळ्यांना जय शिवराय, जय भीम. आणि तुमच्या चॅनलही एकदम आभार करतो. ओके सर, या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी तुमची संघटना न्याय देण्यासाठी पळत असते. नेमकी तुमची भूमिका काय आहे या निवडणुकीमध्ये? पहिल्यांदा साहेब, या निवडणुकीमध्ये जे सत्तामध्ये कोण आहेत, विरोध कोण आहेत, हेच कोणाला माहित नाही सामान्य जनतेला. कारण की सत्तामध्ये असलेले विरोधमध्ये जातात, विरोधमध्ये असलेले सत्तामध्ये जातात. तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो, हे यांचं पाटील म्हणा, कुठलेही या दोन्ही सगळ्यांचं मोठे मोठे पक्ष असतील, काँग्रेस असतील, भाजप असतील, राष्ट्रवादी असतील किंवा पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असतील, हे सगळी एकच पक्ष आहेत. सामान्य जनताचा इथं त्रास होतोय कारण की इथं भ्रष्टाचारी, मोठे मोठे नेते भ्रष्टाचारी करतात. सामान्य जनताचा एखादा जर हप्ता थकला तर फायनान्सवाले येऊन त्यांच्या घरी दंगा करतात. आणि आज तर अधिवेशनमध्ये फडणवीस साहेबांचं एक भाषण ऐकलो, काय ज्यांच्या गाड्यावर फाईन पडते 6 महिन्याच्या आत कसं भरून घेता येईल त्यासाठी आम्ही कायदा काढायला लागलो. मला फडणवीस साहेबांना सांगायचं आहे, 6 महिन्यात तुम्ही म्हणताय एवढी मोठी नेते भ्रष्टाचार केले, त्यांचं 6 महिन्यात किती वसूल करून दाखवणार आहे, जनतेला न्याय कसा मिळवून देणार आहे? एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधक ही मिली बघत असल्यामुळे तुमचा आरोप आहे. नेमकी तुमची भूमिका कोणाला आहे? तुम्ही नेमकं कोणाला सहकार्य करणार आहे या निवडणुकीत? या निवडणुकीत साहेब, सामान्य जनता मध्ये जो तिसरी आघाडी करील ती कोण कुठल्या पक्षाचा नसेल त्यांच्याबरोबर आम्ही बिनशर्तीनं आमचे पूर्ण सांगली, मिरज महानगरपालिकामध्ये पूर्ण प्रचार करून एकदम सामान्य जनता तळागाळातला जे लोकांसाठी कुठलंही न काही घेता काम करणारा, रात्रभर धावून जाणारा जे जनतेसाठी नेता तयार होतो, त्या नेत्याच्या पाठीमागे सर्व आमचे कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण काम करणार. तिसरी आघाडी सांगलीचं परिवर्तनसाठी, सांगली मिरज महानगरच्या परिवर्तनासाठी आम्ही एकदम बिनधास्त खुले आमनं आम्ही काम करणार. तिसरी आघाडी म्हणून ती कोण पण असेल. तुम्ही तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायला सांगितलं. नेमकं तुमचं या गेल्या काही वर्षामधील महानगरपालिकेच्या कामकाजाबद्दल काय सांगाल? आता महानगरपालिकेचा विषय तर साहेब असा आहे की जिथं दलित वस्ती असतील तिथं जीसीबी चालतो, जिथं मुस्लिम वस्ती असतील तिथं पोकलँड, जीसीबी ह्या नावानं अतिक्रमण काढतात. आज सांगली, मिरज महानगरपालिकेमध्ये बघा मोठे मोठे राजकारणाचे घर आहेत. आता मध्यंतरी 100 कोटीवर तुम्हाला सांगू का, जीसीबी लावून बोर्ड काढतो, हे काढतो, तिथं लोकांना घाबरवणे, त्रास करणे, पोलीस फोर्स आणून नागरिकांमध्ये भीती करणे, दलित वस्तीवर जाऊन त्यांचे घरं पाडणे, हे प्रकार चालू आहे. काय त्यातही पण सुरेशभाऊ खाडेचं त्यांचं कंपाऊंड त्यांनी स्वतः फाडले, कारण की ते पण दलितच आहे. कारण की इथल्या जर मोठे जर पाटील असतील, अतिक्रमांचे मोठे आता विश्रामासारख्या परिस्थितीमध्ये पाण्याच्या टाकी खाली मध्ये तिथं मोठा अतिक्रमण झालेला आहे. तिथं मोठ्या प्रकारे नाश्ता सेंटर चालतो, कारण की पाण्याच्या टाकीचं करायला कोणाला अधिकार नाही. तिथं तुम्ही याला नगरपालिकेला पाकिट मिळते म्हणून तुम्ही तिथं सोडताय. आणि गरीब जे जनतेचे छोटे पान टपरीवाले असतात त्यांनी काय एवढं रोज त्यांचा हातावरचं फोटो गाडा असतील त्या त्यांच्या तुम्ही मागे लागताय. जिथं तुम्हाला करायचंय तिथं करत नाही, गरीब आहे तिथं दाबताय. मोठे आता महानगरपालिकामध्ये एक अधिकारी तुम्हाला माहिती नसेल तर साहेब सांगतो, माहिती घ्या. 20 वर्ष झाले बदलले नाही. ह्या टेबलवरून त्या टेबलला जातात, त्या टेबलवरून ह्या टेबल येतात. म्हणजे पूर्ण भ्रष्टाचार एवढं मोठा आहे या महानगरपालिकामध्ये.
अहो साधी महानगरपालिका त्यांना कलर पण करता येत नाही. मुळात महानगरपालिका ही अतिक्रमणामध्ये आहे. सामान्य जनताला त्रास करू नका. ज्यांनी पण अधिकाऱ्यांना आम्हाला विनंती आहे, काही प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना आम्ही विनंती करून सांगतोय की सामान्य जनतेवर आपण जनतेसाठी आहोत, आपण जनतेचा टॅक्स मधनं पगार घेतोय. सर्वसामान्य लोकांना त्रास करू नका. सर्वसामान्यांचं मनात काय त्यांना जागा दुसरीकडे द्या, मग नंतर तुम्ही जेसीबी त्यांना काढायला लावा. डायरेक्ट नोटीस नाही काय नाही, डायरेक्ट येऊन तुम्ही ऑनलाईन एकदम पोकलँड लावता, जेसीबी लावता. हे चाललंय काय? नुकसान किती होतंय गरिबांचं, की कोण भरपाई देणार? एखादा पुढारीची जरा गाडी घातली किंवा त्या काय झालं तर त्याच्यासाठी मोठे पैसे द्यायला लागतात, मग गरीबावर कोण विचारणार? त्यामुळं आम्ही साहेब आमचा हा विषय आम्हाला तिसरं परिवर्तन ह्या सांगलीसाठी, जे सांगलीचे ज्येष्ठ लोक आहेत, जे ज्येष्ठ पुढारी आहेत, एकदम आज इमानदारीनं आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही तिसरी आघाडी म्हणून करायला आम्ही तयार आहे साहेब, असं आमच्या मागण्या आहेत. आपण ऐकला टिपूभाई पटवेकर यांचं रोखठोक मत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावर हल्ला करत त्यांनी दोघांनाही मिलीभगत करत भ्रष्टाचाराचा एक कणा असलेला सांगितलं आहे. महानगरपालिका ही गोरगरिबावर अन्याय करून धनदांडक्यांना शह देत आहे, असा रोखठोक आरोप त्यांनी यावेळी व्यक्त केला. धन्यवाद सर. तुमचं लोकसंदेश चॅनलचं लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमचे चॅनल साहेब फार जुने आहे. प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये बऱ्याच जणांकडे सामान्य जनता पर तुमचं चॅनल जातो. तुमचं चॅनलचं पण धन्यवाद. तुमचाही साहेब धन्यवाद. थँक्यू सर.